नाशिकच्या कुंभमेळ्याला गेलेल्या मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी दुष्काळाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला दुष्काळी दौरा करण्याचा अधिकार नाही। राष्ट्रवादीच्या 15 वर्षाच्या भोंगळ कारभारामुळेच राज्यात दुष्काळ पडल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे। सरकारी यंत्रणेला कामाला लावून दौरे करण्यात अर्थ नसल्याचं सांगत सरकारवरही त्यांनी टीका केली आहे। तसंच बॅरिकेड्समुळे कुंभमेळ्याच्या शाही पर्वणीला येता आलं नसल्याचं त्यांनी मिश्किलपणे सांगितलं। तसंच पोलिसांनी केलेल्या कडक बंदोबस्ताची त्यांनी पाठराखणही केली। त्यांना तिकडे पाणी पाहिजे, ते सोडून तिकडे संपूर्ण सरकारी यंत्रणा लावायची आणि दौरे करत बसायचे। दौऱ्यांना काय अर्थ आहे? त्यांना जे हवं ते द्या। आणि राष्ट्रवादीला तर मला असं वाटतं दौरे करायचा अधिकार पण नाही। 15 वर्ष तुमची हातामध्ये सत्ता होती इथे। तुमच्या 15 वर्षाच्या गलथान कारभारामुळे आज हा दुष्काळ इथे पडलेला आहे आणि तुम्ही जाऊन काय पाहताय तिथे? 15 वर्षामध्ये जर समजा हे इरिगेशनचे प्रोजेक्ट जर संपूर्ण पूर्ण झाले असते तर मला असं वाटतं दुष्काळाची परिस्थिती राहिली नसती। या अगोदरच इथे इतकी रिस्ट्रिक्शन्स होत्या की कोणी येऊ नये। परभणीच्या वेळेला सगळी बंद केले होते, रस्ते बंद केले होते। तुम्ही म्हटलं मुंबईवरनं उठून इकडे यायचं म्हटलं जरा थोडंसं सगळ्यांना बंद केलं, म्हटलं मलाही बंद असेल म्हणून मी आलो नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।